हे इंजिनियर ज्यांच्या जीवन चरित्रावर प्रेरित होऊन 3 इडियट चित्रपट बनविला व जो खूप प्रसिद्ध झाला. 19 दिवसांपासून जंतर मंतरवर जीवनासाठी लढा देत आहे. हे कुणासाठी? आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी. हे आहेत सोनम वांगचुक. यांना एशियाच्या नोबेल प्राइज रमॅन मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला, जे युनायटेड नेशन सारख्या मंचावर विद्यार्थ्यांचे आवाज बनले. तर त्यांनाच भारतात अँटी नॅशनल घोषित केला. जर आज आपण त्यांना गमावतो तर यापुढे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योग्य पाऊल उचलण्यासाठी कुणीही समोर येणार नाही व प्रश्न सुद्धा विचारण्याची हिंमत करणार नाही. आज सोनम सर नीट व अन्य पेपर फुटीच्या मुद्द्यावरून भारताच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागित आहेत. कारण शिक्षणासाठी कर्ज काढून परिवाराचे भविष्य बनवू पाहणारे विद्यार्थी आज आत्महत्येचा पर्याय निवडीत आहेत. पण या सर्व मुद्द्यांना सरकार नजरअंदाज करीत आहे. यासाठी 20 जुलैला दिल्लीमध्ये संसद भवनाकडे शांतीपूर्ण मोर्चा आयोजित केलेला आहे. हे रील जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे आपण त्या जनतेचा भाग बनू नये जे शांत बसले आहेत. व शिक्षण मंत्र्याचा राजीनामा योग्य की अयोग्य हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.